हॅलो. हां, नमस्कार. नमस्ते. कुंदनजी, नेमकं काय गडावर काय काल झालं आणि विश्व हिंदू परिषद म्हणून आपली काय नेमकी भूमिका होती या प्रकरणाकडे कसं पाहता? नमस्कार. काय आहे की जो विषय न्यायप्रविष्ट आहे किंवा काही कागदोपत्री सुटण्यासारखा आहे, प्रशासनानं किंवा सरकारनं त्याच्यावरती निर्णय घेतलेला ते काढायचे या अनुषंगानं आणि मग त्याच्यामध्ये काही लोक कोर्टात गेलीत. आता त्याच्यामध्ये किती खटले आहेत, तर टोटल 7 खटले उच्च न्यायालयात चालू आहेत आणि 14 खटले चालू आहेत जिल्हा न्यायालयामध्ये. आता हायकोर्टानं त्याच्यामध्ये स्टे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पार्टी सगळ्यांनाच केलेला आहे. तहसीलदार केलेला आहे, कलेक्टर केलेला आहे, पीडब्ल्यूडीचे ईना केलेला आहे, एसपी कोल्हापूर केलेला आहे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना केलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच जेवढे काही त्यातले कारवाई करणारे आर्किओलॉजीच्या संचालकांना केलेला आहे, सचिवांना केलेला आहे. तर आता हा विषय काय आहे की नेमका स्टे कशाला दिलाय हा संभ्रम जोपर्यंत हायकोर्टाकडून क्लिअर होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट अशी रॅशनल हे द्यायची काही गरज नाही असं आमचं म्हणणं होतं. तर शेवटी त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय होता. पण काय समाजामध्ये खतखत आहे आणि त्याच्यामध्ये परवा जळगावला एका रेल्वेवरती दगडफेक झाली. बरोबर. त्याची रिॲक्शन येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पुढची पावलं उचलायला पाहिजे होती. आता ह्याच्यामध्ये काय होतंय की कारण नसताना लोकांच्या वरती आता केसेस दाखल होतील. तर ह्याच्यातून अतिक्रमण हटवलं गेलं का? तर बिलकुल नाही. आता सरकार निर्णय घेईल त्याच्यावरती. आता त्याच्यावरती त्यांची चर्चा चालू आहे. प्रशासनाला तिथे बोलवलेलं आहे सगळ्या पीडब्ल्यूडी आणि 3 तालुक्यातले काही पीडब्ल्यूडीचे सगळे स्टाफ मेंबर वगैरे यांना विशागडच्या पायथ्याला बोलवलेलं आहे. पण ह्याच्यातून सामोपचारानं ज्या ठिकाणी मार्ग निघत आहे आणि सरकारने निर्णय घेतला अतिक्रमण काढायचा, सरकारने निर्णय घेतला नसता तर आंदोलन करणं आणि सरकारनं ते पाडायसाठी निर्णय केलेला आहे, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे, सगळं केलेलं आहे. मग ह्याच्यावरती आता अग्रेसिव्ह भूमिका घेण्याची आवश्यकता होती का? आता ज्या कार्यकर्त्यांच्यावरती केसेस दाखल होतील त्यांची जबाबदारी कोण घेणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि आता नवीन कायदे जे आलेत त्याच्यामध्ये गंभीर तरतुदी आहेत. म्हणजे अशा गोष्टींच्यासाठी तात्काळ कारवाई व्हावी या अनुषंगानं त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. तर मग ह्याच्यामध्ये नेमकं ह्याची जबाबदारी कोण घेणार? अनेक असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जातोय की शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून तुम्ही जर ही गोष्ट पुढे करताय तर मग एखाद्या समाजाला टार्गेट करून किंवा ठराविक गटाला टार्गेट करून मारणं हे किती मावळे हे करू शकतात का? छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला शिकवण काय आहे की जो अपराधी नाही, ज्याचा कुठलाही या विषयामध्ये संबंध नाही, त्याच्या कुठल्या गवताच्या काठीच्या देठाला धक्का लागता कामा नाही. त्याच वेळी जे तिथं लोक राहत आहेत, आता ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांचा काय अपराध आहे नाही हा म्हणजे तपासून घेण्याचा विषय आहे. पण एखाद्याच्या राहत्या घरात म्हणजे अतिक्रमणावरती जर हल्ला झाला प्रत्यक्ष तर ठीक आहे, पण राहत्या घरांवरती बायका मुलांवरती होणं हे थोडंसं गंभीर बाब आहे. आणि मग आपण म्हणजे त्या विद्रोह्यांसारखंच वागायला लागलो का हे सुद्धा आपण आपलं अवलोकन करणं गरजेचं आहे. असं नाही व्हायला पाहिजे प्रत्यक्ष. ऍक्च्युली म्हणजे लोकांच्या मध्ये खतखत आहे ती सरकारला जाणवून देणं हे 100% रास्त आहे. रस्त्यावरती उतरलं पाहिजे, जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे. मग जशाच तसं उत्तर द्यायचं होतं तर आम्ही मार्ग दिला होता. वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती तुम्ही जावा, मंदिरं बांधा. बरोबर आहे ना? त्यांनी अतिक्रमण केलंय, तुम्ही अतिक्रमणाच्या माध्यमातून उत्तर द्या. जरी असलं तरी असा एक वर्ग म्हणजे असा एक प्रश्न विचारला जातो की विश्व हिंदू परिषदेत चे कार्यकर्ते ह्यात सक्रिय होते का किंवा त्यांच्याकडनं हे झालं का? तर यावर आपली नेमकी भूमिका काय? नाही, आमच्या बजरंग दलाचे विश्व हिंदू परिषदेचे कोणी कार्यकर्ते याच्यामध्ये सक्रिय नव्हते आणि आपण ते प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलंही होतं की न्यायप्रविष्ट बाब आहे आणि याच्यामध्ये जे काय असेल ते न्यायालयीन लढा लढूनच आपल्याकडनं कारवाई केली जाईल. प्रकरणात संभाजीराजेंनी म्हणजे गडबड केली किंवा घाई केली असं म्हणायचं आपल्याला? ते त्याचा खुलासा त्यांनी करावा. बरं. ठीक आहे.